मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर नाशिकमध्ये प्रशासन ॲक्शन मोडवर आलं आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकास कामांसोबतच शहरातील खड्डे आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील बैठकीनंतर नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री, कुंभमेळा आयुक्त, पोलीस आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांनी शहरातील विविध विकास कामांची पाहणी केली. रस्त्यांची कामं संथ गतीने सुरू असल्यास कंत्राटदारांची गय केली जाणार नाही, असा इशारा देत कामांना वेग देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. आता आम्ही जे पाहणी करतोय, आम्हाला पण तसा फीडबॅक मिळालेला आहे की थोडा तिथे इम्प्रूव्ह होतोय, पाऊस पण तसा कमी झाला आहे, आम्हाला वेळ मिळतोय काम करायला. आणि आता ट्रॅफिक डायव्हर्जन वगैरेची सगळ्याची प्लॅनिंग आपण केलेली होती. आज ते पाहणी करायला आले आहे, कारण की ही रोड पण आज आपल्याला सुरू करायची आहे. गडकरी सिग्नलकडे मुंबई टू गडकरी, मुंबई नाका टू गडकरी सिग्नल. याच्यापुढे त्र्यंबक रोडची आज आता आपण पाहणी करायला जातोय की ते कसा आपल्याला अजून सोपं करता येईल. अजून आता खूप ड्रोन व्हिडिओज आहेत त्या त्र्यंबक रोडचा ट्रॅफिक बघा. त्या ड्रोन व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअरली दिसत असेल की ठीक आहे, एक साईडला ट्रॅफिक आहे, परंतु एक साईडला आमचं काम बऱ्यापैकी पूर्ण होत आलेलं आहे. तिथे क्युरिंगचा पिरियड चालू आहे. एक 25 दिवसाची क्युरिंग करावी लागते. कॉन्क्रीट ले केल्यानंतर तो पिरियड चालू आहे, तेवढी वेळ द्यावा लागतो, अदरवाईज क्वालिटी अचीव होत नाही. तर अशी प्रकारची अडचणी आमची पण आहे, जे टेक्निकल दृष्टीने आम्ही काही रस्ते संपवू शकत नाही. तर हे करतोय. अजून जिथे आम्हाला कंप्लेंट्स येतात इमिजिएटली आम्ही जाऊन तात्पुरतं ते काम पण करतोय. आणि त्याचा पाऊस उघडे मिळाला आम्हाला तर आमची MPMची पण तयारी आहे. आज आमचा डांबर येऊन थांबला होता, पण पाऊस आली तर मग तिथे MPM करता नाही आला समजा गंगापूर रोडवर पण. तर जस्ट 1-2 दिवसाचं जरी उघडायला मिळाला तर आपल्याला तो पण काम अजून चांगल्याप्रमाणे करता येईल. तरी खडी टाकण्याच्या, बिट्युमिन मटेरियल टाकण्याचं ते सगळं आपलं काम चालू आहे. मॅडम, मागच्या 2-3 दिवसांपासून म्हणजे खूप काम मोठ्या प्रमाणात होतंय. किती पर्सेंटेज खड्डे हे आपण आतापर्यंत बुजवलेले? आता हे बघा, खड्ड्यांचा कसा विषय असतो, आपण पावसाला अगोदर पण भरपूर खड्डे बुजवले होते. जेव्हा सगळा तिसरा पावसानंतर जास्त आपल्याला प्रॉब्लेम झाली. पहिले 1-2 पाऊसमध्ये त्याचं पाणी चाललं होतं, परंतु खड्ड्यांचा एवढा विषय झाला नव्हता. तर आता जे शेवटचे 10 दिवस होते तिथे खूप जास्त आपल्याला अडचण झाली, ते खरं आहे. तर त्यानंतर जवळपास आपण 4,000-4,500 खड्डे आजपर्यंत बुजवले आहेत. परंतु काय होतं, परत जर खूप जास्त पाऊस आला तर थोडे नवीन खड्डे पण डेव्हलप होतात. बिकॉज बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे समजा MNGLनी जे खोदला आहे त्यांनी खोदला, कधी कधी आपण बऱ्याच ठिकाणी ते रिपेअर पण केला, परत त्यांनी खोदला आहे. त्यांनी पैसे एकाच वेळेला दिले, डबल खोदला आहे, असा प्रकारचा पण प्रकार झाला. तर तिथे रोड डॅमेज जात होते. तर त्यामुळे आता आम्ही तिथे पण सगळं आमच्याकडून जे काही प्रक्रिया करायची आहे ते करतोय. आणि MNGLला सोबत घेऊन आता काम करणार होते. त्यांची मीटिंग पण आपण ठेवली आहे त्यासाठी. आणि आता वॉर्डने आहे त्यांचा प्लॅन आम्ही तयार करणार. नागरिकांना वाहतुकीसाठी कमीत कमी 1 लेन तरी उपलब्ध करून देण्याचं टार्गेट 31 ऑगस्टपर्यंत देण्यात आलं आहे. विशेषतः द्वारका परिसरातील वाहतूक कोंडी प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरत आहे. त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत किमान 1 लेन सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे त्र्यंबक रोडवरील रखडलेल्या कामांनाही वेग देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रस्त्यांची कामं सुरू असताना वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्थेवरही भर दिला जाणार आहे. शहरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याचंही नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. द्वारका असो किंवा त्र्यंबक रोड, रस्ता खुला होणार की पुन्हा आश्वासनांचीच वाहतूक सुरू राहणार याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.